नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झालेली आहे। ई-केवायसी कशी केली पाहिजे अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न येत आहे। अनेक व्हॉट्सअप किंवा फोनद्वारे आपल्याला सांगण्यात आलं, सर ई-केवायसी कशी करावी या संदर्भात व्हिडिओ बनवा, आणि या संदर्भात अधिकृतपणे योग्य अशी व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत। व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्ही ई-केवायसी करा, कारण त्यामध्ये बारीक बारीक गोष्टी मी समजावून सांगितल्यात। ई-केवायसी करत असताना अडचण आली नक्की व्हॉट्सअपला किंवा कमेंट्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता। चला, तुमचा जास्त वेळ नाही घेत, आता डायरेक्ट वेब पोर्टलवरती वेबसाईटवरती जाऊन तुमची स्वतःची ई-केवायसी कशी करायची, तुमच्या घरच्यांची ई-केवायसी कशी करायची हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर केलेली लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता। या पेजवरती आल्यानंतर थोडंसं खाली यायचं। खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करायचं, असं हा या ठिकाणी लिहिलेलं आहे। तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी क्लिक करायचं। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होणार आहे। तर या ठिकाणी ज्या लाभार्थ्याची ई-केवायसी करायची आहे त्या लाभार्थ्याचा इथे आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी बघा कॅप्चा म्हणून एक ऑप्शन दिसतोय। जो कॅप्चा या ठिकाणी दिलेला असेल, जो नंबर दिला असेल, तो तुम्हाला या ठिकाणी जसेच्या तसं तुम्हाला टाकायचं आहे आणि थोडंसं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे बघा एक ऑप्शन तुम्हाला दिला आहे, मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतः प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार कार्ड क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार कार्ड क्रमांकाचा मी वापर करत आहे किंवा करू शकता, असं या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेलं आहे। आणि या ठिकाणी हे जे काही आहे हे मला सहमत आहे आणि मला सहमत नाही, असे दोन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील। तर यापैकी पहिला जो ऑप्शन दिसतो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे बघा OTP पाठवा म्हणून एक ऑप्शन दिसतोय। या OTP पाठवावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP येणार आहे। हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। इथे बघा OTP आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पाठवलेला आहे। तुमच्या मोबाईलवरती जो OTP येतो हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली ऑप्शन तुम्हाला दिलाय बघा, सबमिट करा। OTP टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा एक अतिशय महत्त्वाची बाब समजून घ्या। या ठिकाणी तुम्हाला जो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे हा आधार कार्ड नंबर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा तुम्हाला टाकायचा आहे। लक्षात ठेवा, वडिलांचा टाकायचा किंवा पतीचा टाकायचा। यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो, जर समजा तुम्ही अविवाहित असेल तर तुम्हाला वडिलांचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, आणि जर समजा तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। वडिलांचा टाकायचा की पतीचा टाकायचा यामध्ये गडबड करायची नाही, लक्षात ठेवा। त्याचबरोबर ज्या महिलेचं वडीलसुद्धा वारलेले आहेत आणि पतीसुद्धा वारलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला ज्या व्यक्तीचा दिला होता, फॉर्म भरताना तुम्ही उत्पन्न दाखला दिला होता, तर तो उत्पन्न दाखला ज्या व्यक्तीचा दिला होता त्याचा तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आणि खाली बघा इथे कॅप्चा म्हणून एक ऑप्शन दिला आहे। या कॅप्चामध्ये सुद्धा तुम्हाला समोर तुम्हाला जो कॅप्चा दिसेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। कोणत्याही प्रकारच्या चुका करायच्या नाही। त्यानंतर थोडंसं खाली यायचं। खाली आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलेलं आहे। या डिक्लेरेशनमध्ये सुद्धा मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही प्रमाणीकरण करायचं आहे, व्हॅलिडेशन करायचं आहे, त्यासाठी माझा आधार कार्ड नंबर मी वापरला आहे आणि त्या आधार कार्डवरती जो OTP येत आहे तो OTP मी सहमत आहे म्हणून देत आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माझी ओळख पटवण्यासाठी किंवा प्रमाणित करण्यासाठी मी माझा आधार कार्ड क्रमांक देत आहे किंवा वापरू शकता, होय किंवा नाही असे दोन ऑप्शन दिलेले आहेत। या ठिकाणी होय आणि इथे नाही। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, मी या गोष्टीसाठी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी OTP तुम्हाला पाठवायचा आहे। त्यानंतर पुन्हा सेम ज्या वडिलांच्या किंवा ज्या पतीच्या आधार कार्डच्या नुसार ज्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, OTP आधार लिंक मोबाईल नंबर, म्हणजे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येतो। हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित टाकायचं आहे, घाई करायची नाही, चुकी करायची नाही। आणि पुन्हा इथे बघा एक सबमिट करा म्हणून ऑप्शन दिसतोय, सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे।
त्यानंतर पुढे अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघा, तुमचं ज्या व्यक्तीचं तुम्ही सेकंड टाईम जो आधार कार्ड वापरला आहे त्या व्यक्तीचं तुमचं नाव या ठिकाणी दिसणार आहे. लक्षात ठेवा, पतींचे किंवा वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता हे नाव टाकल्यानंतर हे नाव ऑटोमॅटिक येणार आहे, तुम्हाला काही काळजी करायची नाही. पुढे बघा एक ऑप्शन दिसतोय जात प्रवर्ग. आता जात प्रवर्गामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ओबीसी असाल किंवा एससी असाल, एसटी असाल किंवा व्हीजेएनटी किंवा एनटी असाल, म्हणजे त्याच्यामध्ये व्हीजेएनटी एनटीबी वगैरे सगळं असतो, किंवा तुम्हाला या ठिकाणी ऑदर म्हणून एक ऑप्शन दिसतो जर तुम्ही इंग्लिशमध्ये करत असाल तर. आणि हेच तुम्हाला इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय जमाती किंवा अजाका वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, किंवा सर्वसामान्य किंवा जनरल वगैरे असं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. मी स्क्रीनवरती सुद्धा मराठी चार्ट तुम्हाला दाखवतो, तर या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. पण या ठिकाणी मी इंग्लिशमध्ये तुम्हाला दाखवतोय. तुमची जी जात असेल ती जात तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, या ठिकाणी पहिला क्रमांक दिला आणि एक दुसरा क्रमांक दिला आहे. आता या ठिकाणी बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडल, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, समाज कल्याण जे काय असेल ते, किंवा सेवानिवृत्तनंतर निवृत्त वेतन घेत नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, होय निवडायचं आहे. काय निवडायचं आहे, होय. आणि इथे बघा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा काय करायचं आहे, होय निवडायचं आहे. जर तुम्हाला लाभ कंटिन्यू घ्यायचा असेल तर होयच निवडायला लागेल, तरच तुम्हाला या योजनेचे 1500 रुपये येतील, अन्यथा येणार नाही. नाही जर निवडलं तर तुम्ही बाद. तर या ठिकाणी बघा पुन्हा एक डिक्लेरेशन त्यांनी दिलं आहे. उपरोक्त म्हणजे अनुक्रमांका 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास जी काही कारवाई होईल ती कारवाईसाठी मी पात्र असणार, असं या ठिकाणी सांगितलंय. आणि इथे बघा सबमिट करा म्हणून एक ऑप्शन दिलं आहे. तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी सबमिट करायचं आहे. लक्षात ठेवा, सबमिट केल्यानंतर तुमची ई-KYC या ठिकाणी सक्सेसफुल होताना दिसेल. या ठिकाणी बघा, तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. बघा, अशा पद्धतीने मित्रांनो तुमची ई-KYC तुमच्या मोबाईलमध्ये सहज पद्धतीने करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची लाडकी बहीण योजनेसाठी KYC कशी करावी असा जो प्रश्न होता त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे. सर्वांसाठी ही व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.